नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. वय आहे 26 वर्ष, पगार आहे 25,000 आणि वयाच्या 50व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे. तर त्यासाठी काय प्लॅनिंग करायची आहे असा प्रश्न मला विचारला गेला आहे. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनेलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. व्हॉट्सअपवरती मला एकाने प्रश्न विचारलेला की माझं वय आहे 26 वर्ष, पगार आहे 25,000 आणि मला वयाच्या 50व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे. तर त्यासाठी मी किती अमाऊंटची SIP करायला हवी ते सर सांगा. तर त्याच्याशीच रिलेटेड हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण आपण ह्या ज्या बेसिक डिटेल्स आपल्याला दिलेल्या आहेत की ज्यांचं वय आहे 26 वर्ष, 50व्या वर्षी रिटायर व्हायचं आणि आत्ताचा पगार आहे 25,000. आता या बेसिक डिटेल्सवरनं आपण त्यांना किती अमाऊंटची SIP करायला हवी ते पाहूयात. आता सुरुवातीला आपण यामध्ये एक 50-50चा फॉर्म्युला कन्सिडर करणार आहोत. आता हा 50-50 फॉर्म्युला काय आहे, तर त्यांना त्यांच्या सॅलरीच्या 50% अमाऊंट ही खर्च करायची आहे. म्हणजे इतर ज्या गोष्टी आपल्याला लागतात, घरामध्ये किराणा लागतो किंवा घरामध्ये लागणाऱ्या ज्या इतर गोष्टी आहेत त्याच्यावरती 50% पैसा खर्च करायचा आहे आणि 50% इन्व्हेस्टमेंट करायची. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? तर शक्य आहे, कारण की वयाच्या 26व्या वर्षी त्यांच्याकडे काही रिस्पॉन्सिबिलिटीज नसतात, लग्न झालेलं नसतं आणि पुढचे काही वर्ष तरी त्यांच्याकडे आहेत की त्याच्यामध्ये ते अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतात. आता मी लोकांशी जेव्हा बोलतो तेव्हा मला जाणवतं की बऱ्याच लोकांची मुलं जी आहेत ती आता कमवायला सुरुवात झाली. त्यांना 30-35 हजार पण पगार असतो, पण त्याच्यातले फक्त 10,000 रुपये ते घरात देतात आणि उरलेला पैसा जो आहे तो असाच उडवतात. तो कुठेही सेव्ह करत नाहीत किंवा कुठेही वापरत नाहीत. नवीन गाडी विकत घ्यायची आहे, नवीन मोबाईल विकत घ्यायचा आहे, नवीन काही गोष्टी विकत घ्यायचे आहेत, कपडे विकत घ्यायचे आहेत, ट्रॅव्हल करायचं आहे, फिरायला इकडे तिकडे जायचं आहे, मित्रांबरोबर पार्टी करायचे आहेत, पबमध्ये जायचं आहे, या सगळ्या गोष्टींवरतीच पूर्ण महिन्याचा पगार खर्च केला जातो. इतर कुठेही सेव्हिंग केली जात नाही. तर ज्यांनी हा मला प्रश्न विचारला ना त्यांचं मला कौतुक वाटतं, म्हणून मी हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी बनवतोय. कारण की वयाच्या फक्त 26व्या वर्षी ते विचार करताय की मला 50व्या वर्षी रिटायर व्हायचं आहे आणि आता सॅलरी फक्त 25,000 रुपये. म्हणजे ह्या 25,000च्या सॅलरीतनं जर त्यांनी ह्या 50-50चा जर फॉर्म्युला यूज केला ना तर पुढे जाऊन ते 50व्या वर्षी रिटायर्ड पण होऊ शकतात आणि चांगला कॉर्पससुद्धा क्रिएट करू शकतात. ते कसं ते आपण पाहतोय. तर आता सांगितल्याप्रमाणे 50% अमाऊंट काय करायची आहे, तर खर्च करण्यासाठी वापरायची आणि 50% अमाऊंट इन्व्हेस्ट करायची. आता ह्या 50-50%च्या जर फॉर्म्युल्याने पुढचे 20 वर्ष, म्हणजे आता त्यांचं वय आहे 26 वर्ष, 36 आणि 46, या म्हणजे पुढच्या 20 वर्षामध्ये जर त्यांनी ही इन्व्हेस्टमेंट केली, आता 25,000 रुपये पगार आहे, फक्त आपण 12,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट म्हणजे 12,000ची जर SIP सुरू केली तर एका वर्षामध्ये 12 महिने असतात, 12,000ची SIP, एका वर्षामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट असणार आहे 1,44,000 रुपये. म्हणजे सेव्हिंग असणार आहे. मी इन्व्हेस्टमेंट म्हणजेच फक्त सेव्हिंग कन्सिडर करतो. यामध्ये आपण कुठेही रिटर्न बद्दल बोलत नाही आहोत. आता हीच SIP पुढचे 10 वर्ष त्यांनी चालू ठेवली, म्हणजे याचा अर्थ 120 महिने जर त्यांनी भरली 14,40,000 रुपये ते जमा होतील, त्यांचे सेव्हिंग होतील. आणि हीच SIP पुढचे 20 वर्ष म्हणजे 240 महिने त्यांनी भरली 12,000 रुपयाप्रमाणे 28,80,000 रुपये जमा होतील. आता यावर जर तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा, % जर रिटर्न्स मिळाले ना तर खूप मोठी वेल्थ क्रिएट होऊ शकते यामधून सुद्धा. फक्त 50-50चा फॉर्म्युला. आता यामध्ये आपण पहिल्यापासून कन्सिडर करतोय फक्त 12,000 रुपये. वयाच्या 26व्या वर्षी 12,000 रुपयाची SIP केली आहे. पुढच्या वर्षी पगार वाढेल, त्याच्या पुढच्या वर्षी पगार वाढेल, मग नंतर जरी पगार 40,000 रुपये झाला तरी काही हरकत नाही, कारण की जी ॲडिशनल अमाऊंट आहे ना ती इमर्जन्सी फंडमध्ये सेव्ह होईल. म्हणजे इतर ज्या गरजा लागणार आहेत ना, घरामध्ये काही वस्तू विकत घ्यायची आहे किंवा काही खर्च करायचा आहे, त्याच्यासाठी ते फंड युटिलाइज होईल. पण 12,000ची SIP ब्रेक होणार नाही, ती कंटिन्यू चालत राहील. कारण की वयाच्या 26व्या वर्षी 12,000ची SIP केली, पण 30व्या वर्षी जर लग्न करायचं आहे किंवा इतर काही खर्च वाढले तर त्यासाठी जो इमर्जन्सी म्हणून जो फंड जमा करून ठेवलेला ना तो युटिलाइज होईल. पण 12,000ची SIP ब्रेक होणार नाही, ती कंटिन्यू चालू राहील. जर अशा प्रकारे केलं तरी सुद्धा वयाच्या 50व्या वर्षी चांगला कॉर्पस क्रिएट होऊ शकतो आणि रिटायर्ड सुद्धा होता येईल. कारण की चांगला कॉर्पस तयार झालेला आहे, कारण की कुठेही SIP ब्रेक झालेली नाही. आता हा झाला प्लॅन A, ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय की 50% अमाऊंट आपल्याला इन्व्हेस्ट करायचे. आता यामध्ये दुसरा प्लॅन B सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये आपण 10% स्टेपअप करणार आहोत. म्हणजे जी काही SIP आपली चालू आहे त्याच्यामध्ये दरवर्षी 10% अमाऊंट वाढवणार आहोत. पहिल्या वर्षी आपली SIP अमाऊंट असणार आहे 12,000 रुपये पर मंथ. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट होणार आहे एका वर्षामध्ये 1,44,000 रुपये. आणि नंतर दरवर्षी 10,000 रुपये त्याच्यामध्ये स्टेपअप जर आपण केलं तर 120 महिने पण स्टेपअप होऊन
10व्या वर्षी SIP अमाऊंट असणार आहे 28,295 रुपये. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट 10 वर्षामध्येच होणार आहे 22,94,000 रुपये. हा फायदा आहे स्टेपअपचा. पण प्रत्येकाला स्टेपअप करणं पॉसिबल होत नाही, कारण की 10व्या वर्षीचा अमाऊंट होते 28,000 रुपये. पण एवढ्या स्पीडने पगार वाढत नाही बऱ्याच लोकांचा. दरवर्षी 10% पगार वाढ होत नाही बऱ्याच लोकांची. त्यामुळे मी प्लॅन बी म्हटलेलं आहे याला. ज्यांना शक्य आहे ते लोक या टाईपच्या प्लॅनमध्ये जाऊ शकतात, स्टेपअप करू शकतात. पण प्रत्येक वेळेस ते युजफुल नाही, म्हणून फक्त 10 वर्षाचं कॅल्क्युलेशन इथे मी दाखवलं. 10 इयर्ससाठीचा हा प्लॅन आहे. आता यामध्ये अजून पुढचा प्लॅनसुद्धा आहे, प्लॅन सी सुद्धा आहे. जर तो तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला प्लॅन सी सुद्धा सांगेल. तर आता आपण ह्या प्लॅन ए आणि प्लॅन बीच्या हिशोबाने पुढे जाऊयात. आता प्लॅन तर ठरला, 50% अमाऊंट इन्व्हेस्ट करायची, 50% अमाऊंट खर्च करायची. आपण आता ही जी 50% अमाऊंट आहे ना, ती कशामध्ये इन्व्हेस्ट करायची ते पण मी तुम्हाला सांगतो. ती अमाऊंट इन्व्हेस्ट करता येईल, 10% अमाऊंट इन्व्हेस्ट करता येईल मिड कॅपमध्ये, 10% इन्व्हेस्ट करता येईल स्मॉल कॅपमध्ये. कारण की होरिझन जास्त आहे ना, 20 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. त्यामुळे इथे लार्ज कॅप किंवा मिड कॅपचा विचार मी केलेला नाही. ज्या लोकांना अजिबात रिस्क नको आहे ते लोक लार्ज कॅप फंड्समध्ये सुद्धा जाऊ शकतात. यामध्ये जे मी दाखवतोय यामध्ये माझं कोणतंही रिकमेंडेशन नाही की तुम्ही या टाईपच्या अलोकेशनने पुढे जा. हे फक्त फॉर एक्झाम्पल आहे, याचा फक्त एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करा. फ्लेक्झी कॅपमध्ये 10% आहे, मल्टी असेट अलोकेशन फंडमध्ये 10% आणि हायब्रिड फंडमध्ये 10%. आता मल्टी अलोकेशन फंड म्हणजे कुठला, तर ज्याच्यामध्ये डेप्थमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि गोल्डमध्ये सिल्वरमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केली जाते, त्यांना म्हटलं जातं मल्टी अलोकेशन फंड. हायब्रिड फंड म्हणजे कोणता, की ज्याच्यामध्ये फक्त डेप्थमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट केली जाते, तो म्हटला जातो हायब्रिड फंड. तर अशा प्रकारे 50% अलोकेशन केलं जातं. म्हणजे जर 12,000 रुपयाची SIP करणार असाल तर 2400 रुपयाची प्रत्येक टाईपच्या फंड्समध्ये SIP करायला हवी. तर जाऊन कुठे 50% इन्व्हेस्टमेंट माझी होईल वेगवेगळ्या टाईपच्या फंड्समध्ये आणि माझं पोर्टफोलिओसुद्धा डायव्हर्सिफाय असू शकतो. फक्त इन्व्हेस्टमेंट केलं म्हणजे झालं नाही, या सगळ्याच कॅटेगरीजमधल्या टॉपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. कारण की जर आपण चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तरच आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतील आणि तरच आपला कॉर्पस क्रिएट होईल. जसं मगाशी मी प्लॅन सी सांगितला तसाच याच्यामध्ये सुद्धा प्लॅन सी आहे. जर इन्व्हेस्टमेंट करायचे तर अशा प्रकारे सुद्धा अलोकेशन करू शकता, 10%, 10%, 10%, 10% आणि 5-5-5. आता ही टाईप कोणते आहेत यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा, मी तुम्हाला याबद्दलच्या डिटेल्स सांगेन. ज्यांनी मला हा प्रश्न विचारला आहे त्यांनी जर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केली आणि अशा प्रकारे त्यांची SIP जी अमाऊंट आहे ती वेगवेगळ्या टाईपच्या फंड्समध्ये डायव्हर्सिफाय ठेवली तर लवकर ते रिटायर्ड होऊ शकतात, चांगला कॉर्पस क्रिएट होऊ शकतात. आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही SIP ब्रेक करायची नाही. जर SIP ब्रेक केली तर तुम्ही तुमच्या टार्गेटवरती लवकर पोहोचू शकणार नाहीत. त्यासाठी जे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवलं त्यामध्ये मी कुठेही SIP जी अमाऊंट आहे किंवा SIPचा जो नंबर आहे किंवा SIPचे जे मंथ आहेत त्याच्यामध्ये कुठेही चेंजेस केले नाहीत. 12,000चे SIP पुढचे 20 वर्ष कंटिन्यू भरायचे तर तुम्ही तुमच्या कॉर्पसपर्यंत आरामशीर पोहोचू शकता, टार्गेटपर्यंत आरामशीर पोहोचू शकता आणि 50व्या वर्षी रिटायर्डसुद्धा होऊ शकता. माझ्या मते ज्यांनी मला हा प्रश्न विचारला त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तर अशाच प्रकारे जर तुम्ही लवकरात लवकर SIP तुमची सुरू केलीत आणि तुम्हीही एक टार्गेट घेऊन चाललात की तुम्हाला या वर्षी रिटायर व्हायचं किंवा या वर्षी रिटायर व्हायचं किंवा हा तुमचा एक पर्टिक्युलर गोल आहे, मला एवढा कॉर्पस क्रिएट करायचा आहे की मला एक वर्ल्ड टूर करायची आहे, अशा प्रकारचे प्रत्येकाचे गोल वेगवेगळे असू शकतात. पण त्या गोलसाठी तुम्हाला तुमचं स्टेप तर सुरुवात करायला हवी, लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट तर करायला हवी, तरच तुम्ही त्या गोलपर्यंत पोहोचू शकता किंवा तो अचीव करू शकता. कारण की बरेच लोक फक्त गोल क्रिएट करतात, मनामध्ये ठरवतात, पण त्यासाठी कुठलीही पावलं उचलत नाही. तर त्यासाठी लवकरात लवकर प्लॅनिंग करा. तुमचे इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती करू शकता, तुमचे एक्सपेन्सेस किती आहेत याची लिस्ट बनवा आणि त्या लिस्ट बनवल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तुम्ही किती खर्च करतायत आणि किती इन्व्हेस्ट करू शकता आणि त्यानुसार इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा. यामध्ये कुठेही मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही अशाच प्रकारचं अलोकेशन करा किंवा अशाच प्रकारची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी यूज करा, पण ॲटलिस्ट सुरुवात करा. आणि यामध्ये सांगतही नाही तुम्हाला 12,000ची SIP करा. जेवढे अमाऊंटचे शक्य होईल तेवढ्या अमाऊंटची SIPने सुरुवात करा आणि लवकरात लवकर SIP चालू करून तुमच्या फायनान्शियल फ्रीडमकडे एक पाऊल टाका. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.